जय शिवराय मित्रांनो, आज आपण सातमाळ डोंगर रांगेतील एका महत्त्वाच्या किल्ल्याला भेट द्यायला आलेलो आहे. आणि हा किल्ला म्हणजे आपल्याला पाठीमागे दिसत असलेला किल्ले ऐवनगड. याचा आकार हा घोड्याच्या नालीच्या आकारासारखा आहे. आणि नाशिक किल्ल्यातून जी सातमाळ डोंगर रांग गेलेली आहे, त्या सातमाळ डोंगर रांगांमध्ये जे 18 किल्ले आहे, त्या 18 किल्ल्यांमधला हा सगळ्यात मोठा किल्ला. याच्यावर असलेले प्रचंड असे वाड्यांचे अवशेष, मोठमोठे तलाव हे याचं मोठेपण आपल्याला दाखवून देतात. तर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेला हा दुर्ग, या दुर्गाला तितकाच मोठा इतिहास सुद्धा लाभलेला आहे. तर आपण तो इतिहास सुद्धा बघूया आणि या किल्ल्याला सुद्धा भेट देऊया. चला तर मग आता आपण या किल्ल्याकडे जाऊ. कळवण तालुक्यातील दरे गावातून ऐवनगडाचा डोंगर हा नालीच्या आकारात पसरलेला दिसतो. ऐवनगडाच्या बाजूला बुध्या डोंगर आहे, त्याच्या बाजूला अजून एक डोंगर आहे. गावातील मारुती मंदिरापासून चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर यामधील घळीत पोहोचतो. घळ चढून बुध्या डोंगराला वळसा मारून आपण बुध्या आणि ऐवनगडाच्या मधल्या घळीत येतो. तटबंदीच्या कडेकडेने पुढं गेल्यानंतर एक सुंदर टाका आपलं
हे ऐवंतगड जिंकून घेण्यास सांगितलं. महाबत खानाने नाशिकमध्ये जो मुघल सरदार होता दिलेर खान, त्याला घेऊन त्याने ऐवंतगडाला त्यांनी मोर्चे लावले. महाबत खानाने आपण ज्या भागातून आलो त्या महादरवाजाकडे मोर्चा लावला, तर दिलेर खानाने पुढे जो बिलवाडी रस्ता आहे, आपण ज्या भागातून उतरणार आहोत त्या भागात दिलेर खानाने म्हणजे किल्ल्याच्या पिछाडीला मोर्चा दिलेर खानाने लावला. तर जवळपास 1 महिना हा किल्ला आपल्या मराठी सैन्याने लढवला. एक किल्ला 1 महिन्यानंतर सुद्धा ताब्यात येत नाही, त्यामुळे मुघल सैन्य आधीच चिडून गेलेलं होतं. मग जवळपास दंतकथेमध्ये शोभावी अशी एक घटना या किल्ल्यामध्ये घडली, या किल्ल्याच्या परिसरात घडली. आणि या घटनेची नोंद ही भीमसेन सक्सेना यांच्या तारिके दिलकुशा तसेच जेदा शेकावलीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तर ती घटना अशी की दिलेर खानाकडे एक ज्योतिषी आला. त्या ज्योतिषीला दिलेर खानासमोर पेश करण्यात आलं. मग दिलेर खानाने विचारलं की हा किल्ला कधी ताब्यात येईल. मग ज्योतिषाने काय केलं, साखर मागवली आणि त्या साखरेचा नकाशा बनवला. ऐवंतगडाच्या आकाराचा साखरेचा नकाशा बनवला आणि साखरेचेच महादरवाजाकडे असलेला महाबत खान आणि दिलेर खानाचे पिछाडीचे मोर्चे सुद्धा साखरेचेच बनवले. आणि असं सगळी साखरेची रचना केल्यानंतर ज्योतिषाने आपल्या पेटीतून एक मुंगळा बाहेर काढला आणि तो मुंगळा त्याने त्या साखरेच्या नकाशाकडे सोडला. तो मुंगळा सुरुवातीला महाबत खानाच्या छावणीकडे, त्या मोर्चाकडे गेला आणि महाबत खानाच्या मोर्चाकडनं परत तो मुंगळा पाठीमागे पिछाडीस दिलेर खानाच्या मोर्चाकडून त्या मुंगळ्याने किल्ल्यावर प्रवेश केला. याच्यावर त्या ज्योतिषाने असं भविष्य सांगितलं की हा किल्ला 6 दिवसांनी ताब्यात येईल आणि तो दिलेर खानाकडनंच ताब्यात येईल, कारण मुंगळा हा दिलेर खानाच्या बाजूने किल्ल्यावर चढला होता. आणि ज्योतिषाचं भविष्य तंतोतंत खरं ठरलं आणि बरोबर 6 दिवसांनी महाबत खानाने महादरवाजावर इतका तिखट मारा केला. मुळातच 1 महिन्यापासून किल्ला लढवत असल्यामुळे किल्ल्यावरची सगळी शिबंदी संपत आली होती, धान्य पाणी वगैरे सगळं संपत आलं होतं. पण किल्ल्यावरच्या मराठ्यांना असं वाटलं की महाबत खानाचा इतका तिखट प्रतिकार आहे, महाबत खानाकडे जर आपण गेलो म्हणजे महाबत खानाला शरण गेलो तर तो माफ करणार नाही. त्यापेक्षा दिलेर खानाचा प्रतिकार एवढा चिवट नव्हता. दिलेर खानालाही असं वाटलं की जर महाबत खानाचा एवढा तिखट मारा चालू आहे, किल्ला जर महाबत खानाने जिंकला तर औरंगजेबापुढे महाबत खानाचे प्रस्थ वाढेल. त्यामुळे दिलेर खानाने आणि मराठ्यांनी किल्ल्यावरच्या सैनिकांनी एकमेकांशी बोलणी केल्यानंतर त्याने सगळ्या मराठ्यांना किल्ल्यावरून जायला मार्ग काढून दिला आणि किल्ला हा दिलेर खानाने ताब्यात घेतला. म्हणजे त्या ज्योतिषाचं भविष्य हे 6 दिवसांनी एकदम तंतोतंत खरं ठरलं आणि दिलेर खानाने सगळ्यांना जाऊ दिलं. यामुळे महाबत खानाने ह्या दिलेर खानाविरुद्ध आणखी बंड पुकारला. तर असा या ऐवंतगडाला फार मोठा आणि समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे. वेळेच्या पुढे आल्यानंतर आपण एका टाक्यापाशी येऊन पोहोचतो. या टाक्याला स्थानिक लोक बाळांतिनीचं टाकं असतात. तिथे बरेच जण आंघोळी करायला येतात आणि शेजारी आपल्याला खंडरायाची अश्वारूढ मूर्ती सुद्धा बघायला मिळते. या मूर्तीच्या पाठीमागे
तसेच दरवाजाचे अवशेष दिसून येतात. तर मित्रांनो, सातमा डोंगर रांगेमध्ये असलेल्या 18 किल्ल्यांचा हा राजा, प्रत्येकाने याला एकदा नक्कीच भेट द्यावी. पुन्हा भेटूया नवीन किल्ल्यावर. जय शिवराय.